विश्वाची प्रेमकथा भाग 4 लेखिका राधा चेरी. आतापर्यंत झोप तर येत नव्हती, पण तिला आता झोपावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कॉफी बनवून द्यायची होती. तारा स्पेशल कॉफी. इथून पुढे पहाटेच तो जिम करत होता. शिपच्या जिम एरियामध्ये काचेतून बाहेर फेसाळलेला समुद्र दिसत होता. आज त्याला कालपेक्षा जरा बरं वाटत होतं, पण आता त्याला रोज मनवाला कॉलवर बोलण्याची सवय झाली होती, म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. त्याच्या कॉलच्या वेळा ठरलेल्या होत्या. ती ठराविक वेळ झाली की विश्वजितला तिची आठवण यायची आणि मग मूड थोडा ऑफ व्हायचा. त्याने मनाची समजूत काढली होती. मनवा त्याच्या आयुष्यात येण्याआधी सुद्धा तो जगतच होता ना, मग आताही सवय तुटेपर्यंत त्रास होईल एवढंच. पण म्हणतात ना, बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. तसंच झालं होतं त्याचं. तिला विसरायचं म्हणून तो तिचाच विचार करत होता. त्याचा अलार्म वाजला. जिम करण्याची वेळ संपली होती त्याची. मग त्याने ज्यूस घेतलं. थोड्या वेळाने, म्हणजे जवळपास 8 वाजता तो तयार होऊन हजर होता. आज सिव्हिल ड्रेसमध्ये होता तो. जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट. सगळ्यात आधी त्याने मेल्स चेक केले. त्यानंतर ब्रिजवर सगळं काम नीट सुरू आहे का ते पाहिलं. काही ऑफिसर यांची ड्युटी चेंज झाली होती. सकाळची शिफ्ट सुरू झाली होती. त्यांनी कॅप्टनला रिपोर्ट केला. तारा आज रोजच्यापेक्षा बरंच लवकर उठली होती. आज तिच्या अंगात उत्साह भरून वाहत होता. त्याने पहिल्यांदा हक्काने मागितलं काहीतरी, याचाच आनंद होता. हॅपी वाटत होतं तिला. 8:30 वाजता जायला अजून काही मिनिटं बाकी होते, पण ती तयार होऊन बसली होती. काट्यावर काटा आला की ही निघणार होती तिच्या सजनाकडे. एवढा उत्साह असून सुद्धा महामायेने थोडं सुद्धा वेगळं तयार होण्याची तसदी घेतली नाही. का म्हणजे काय? मॅडमला अपेक्षाच नाही तिच्या सजनाला आवडावी याची. आणि तो देव पण असा माणूस आहे राव, की ज्याला काही अपेक्षाच नाही त्याला भरभरून देतो. म्हणून ती काही न करता सुद्धा सुंदर दिसत होती. कधी डोळ्यात काजळाची हलकी लकीर जरी ओढली तरी किती जणांचे प्राण गेले असते ते त्या एका लकेरीने ते देवालाच माहीत. आता ती त्याच्या केबिनच्या बाहेर उभी होती. 8:30 वाजले रे वाजले की टकटक केलं तिने त्याच्या दारावर. कम इन, तो म्हणाला. दार उघडून ती आत आली तशा त्याच्या भुवया वर झाल्या. यू आर राईट ऑन टाईम. ती बरोबर वेळेवर आल्यामुळे तो इम्प्रेस झाला होता. तिने हलकं हसून आदरपूर्वक मान हलवली आणि कॉफी बनवायला सुरू केलं. नेहमीप्रमाणे थोडं लपून. त्याचं लक्ष नव्हतं, तो कामात मग्न होता. सर, कॉफी. तिने त्याच्यासमोर कॉफीचा कप धरला. तिने आज ट्रे न घेता कपच हातात दिला होता. तो न बघताच तिच्या हातातून कप घेत होता तेव्हा त्याच्या बोटांचा हलका स्पर्श तिच्या थंड बोटांना झाला चुकून. तो तिला लगेच सॉरी बोलणार होता. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती चक्क लाजताना दिसली त्याला. ह्यावेळी त्याने तिला खूप जवळून पाहिलं होतं. मेकअपचा लवलेशही नव्हता तिच्या चेहऱ्यावर. नैसर्गिक तेज होतं. तेच तिचं सौंदर्य अपार खुलवत होतं. काळ्या भोर डोळ्यात काजळ लावण्याची गरजच नव्हती. ओठ आधीच टपोरे गुलाबी होते आणि आता लाजून तिचा चेहरा सुद्धा गुलाबी झाला होता. ब्लशची सुद्धा गरज नव्हती तिला. त्याने मुलींना कधी मेकअप विना पाहिलंच नव्हतं. तो सोबत असताना मुली मेकअप करून झोपायला सुद्धा कमी करत नव्हत्या. आम्ही कुठेच कमी पडलो नाही पाहिजे असं होतं त्यांचं. पण हे असं सौंदर्य पाहण्याची त्याची पहिलीच वेळ. एखाद्या साधनेचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. तिच्या फक्त जवळ असण्याने त्याला शांत वाटू लागलं होतं. जणू काही तिचा रंग चांदीसारखा असेल, केस सोन्यासारखे, आणि या अख्ख्या जगात ती एकटीच श्रीमंत, बाकी सगळे कंगाल असतील. ही लाजली का आत्ता? त्याने पाहिलं होतं, पण त्याला खरं वाटलं नाही. तिला सॉरी म्हणायचं होतं हे तो विसरूनच गेला. यार, मला बोर होतंय. तू असा अर्धामुका असल्यासारखा का राहतोय? मी इथूनच पाण्यात उडी मारून पोहत पोहत घरी जाईल बघ. ओमने धाडकन दार उघडलं आणि आत येत बोलत होता. आत आल्यावर त्याचं लक्ष ताराकडे गेलं. ओ मिस स्टार, तुम्ही पण आहात इथे? ओम ताराला म्हणाला. तिला तिथे पाहून त्याला चांगलंच वाटलं. ताराने त्याच्याकडे पाहून गोड स्माईल केली.
हो, गुड मॉर्निंग सर. ताराने त्याला अभिवादन केलं. सर वगैरे म्हणू नको, ओम म्हटलं तरी चालेल, तो म्हणाला. सॉरी, पण मला तुम्हाला सरच म्हणावं लागेल. शिपची पॉलिसी आहे तशी, तारा म्हणाली. तुमच्या शिपची पॉलिसी तुमच्याकडेच ठेवा. इट्स अॅन ऑर्डर मिस स्टार, ओम हसत म्हणाला. ओके मिस्टर ओम, तारासुद्धा हसत बोलली. तारा कॉफी छान बनवते हां, तू पण टेस्ट करून बघ. विश्वजित कॉफीचा एक घोट घेत ओमला म्हणत होता. ओके, आय वुड लाईक टू, ओम म्हणाला. मग तिने त्याच्यासाठी पण कॉफी बनवायला घेतली, पण नॉर्मलवाली. विश्वजितसाठी जशी बनवली होती तशी नाही. ती तिथे उभं राहून बनवत होती. काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या केबिनमध्येच अवेलेबल असायच्या, त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नव्हती. जसं की चहा, कॉफी, ज्यूस, फ्रूट, बिस्किट असं काही सामान त्यांच्या केबिनमध्येच असायचं. मिस्टर, तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं होतं की हे आकाश तुमचे बाबा, समुद्र आई आहे. ते ठीक आहे, पण नंतर मला एक प्रश्न पडला की तुमच्या बॉयफ्रेंड प्रियकर त्याचं काय? तोही आहे का इथे तुमच्या आईबाबांसारखं? ओमने विचारलं. हो आहे ना, ही शिप मला माझ्या प्रियकरासारखीच वाटते, तारा कॉफी बनवत हसत म्हणाली. ओ, मग तुम्हाला जेलसी टाईप काही फील होत असेल ना, कारण तुमच्या प्रियकराच्या तुमच्यासारख्या बऱ्याच प्रेयसी असतील, नाही का? ओम म्हणाला. माझ्या प्रियकराला मी इथे आहे, माझंसुद्धा या शिपवर अस्तित्व आहे, हे सुद्धा माहीत आहे की नाही मला माहीत नाही. मग कसली आली जेलसी? ती त्याच्या हातात कप देत म्हणाली. चेहऱ्यावर हलकं हसू कायम होतं. आतासुद्धा ही गोष्ट ती दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीसोबत जोडत होती हे दोघांना कळलं. दोघांना म्हणजे विश्वजित आणि ओमला. त्यांनी एक लुक शेअर केला आणि पुन्हा नॉर्मल झाले. मिस, पण प्रत्येक वेळी तुमची शिप बदलते, वेगवेगळ्या शिप असतील, मग प्रत्येक वेळी नवीन प्रियकर मिळाल्यासारखं वाटत असेल ना, तो कॉफी पीत म्हणाला. तिची चेष्टा करत होता. कोणी बोलायला मिळालं तरी बास होतं त्याला, म्हणून तिला काहीतरी बोलून तिथे थांबवून ठेवत होता तो. कारण त्याचा भाऊ तर अर्धा मुका आहे, मग त्याला कंपनी कोण देणार? पण ओमने विचारलेल्या प्रश्नाचं तारा काय उत्तर देते यासाठी विश्वजितचे कान सुद्धा टवकारले. कारण ती म्हणाली शिप ही तिला तिच्या प्रियकरासारखी आहे. प्रत्येक वेळी तर शिप बदलते, म्हणजे प्रियकर बदलल्यासारखं झालं. मग तिने बोलायला सुरुवात केली. शिप तर वेगवेगळी असते प्रत्येक वेळा, पण मला सगळ्यांमध्ये तो एकच दिसतो. या सगळ्या शिप्स त्या एकाचीच वेगवेगळी रूपं आहेत. माझा प्रियकर एकच आहे, फक्त त्याची रूपं भिन्न आहेत आणि त्याच्या प्रत्येक रूपावर माझं तेवढंच प्रेम आहे. मग त्याचं प्रेम कोणावरही आणि कितीही जणींवर असू देत, तारा स्मित करत म्हणाली. तिने तिच्या उत्तराने विश्वजितचं मनच जिंकून टाकलं. आतापर्यंत बऱ्याच स्मार्ट लोकांची स्मार्ट उत्तरं त्याने ऐकली होती, पण कोणत्या उत्तराने तो एवढा प्रभावित झाला नव्हता. त्याने बरेच इंटरव्ह्यू घेतले होते, पण आजचा हा अनपेक्षित इंटरव्ह्यू त्याच्या मनाला भिडून गेला. गर्ल, यू आर अमेझिंग, रिअली. मला वाटलं मी तुला तुझ्याच उत्तरात अडकवलं, ओम टाळ्या वाजवत म्हणाला. थँक्स, तारा म्हणाली. चल, इसी खुशी में मी तुला आज लंच ट्रीट करतो, चालेल? ओम म्हणाला. त्याला कोणीतरी बोलणारं सोबत पाहिजे होतं. विश्वजित सोबत एकदम सायलेंटमध्ये जेवण करावं लागायचं बिचाऱ्याला. मला आवडलं असतं, बट आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला जॉईन करू शकत नाही, तारा नम्रपणे नकार देत होती. व्हाय? ओम म्हणाला. एकतर माझी शिफ्ट असते दुपारी, आणि दुसरं म्हणजे फर्स्ट क्लासमधल्या गेस्टसोबत टेबल शेअर करायला आम्हाला अलाउड नाही आहे, तारा म्हणाली. ओके, मग डिनर करूया इथे विश्वजितच्या बेडवर, म्हणजे टेबल शेअर केल्यासारखं होणार नाही, ओम म्हणाला. व्हॉट? नो वे, बेडवर नाही, विश्वजित लगेच चिडून म्हणाला. कारण ओमचं काही खरं नव्हतं. त्याने खरंच बेडवर बसून जेवायला सुद्धा कमी केलं नसतं. मग इथं टेबलवर जेवतो आम्ही आमचं, तू तुझं काम कर, आम्ही तुला डिस्टर्ब नाही करणार, ओम म्हणाला. काय डिस्टर्ब नाही करणार? आत्ताच दिसत आहे, ते काही नाही, इथं नाही जेवायचं, मला शांतता लागते, विश्वजित म्हणाला.
तो कॅप्टन आणि सध्या क्रूजवर असला तरी इथे बसून तो त्याच्या ऑफिसचं कामसुद्धा करत होता. म्हणून तर त्याला इथेही असिस्टंटची गरज लागायची आणि शांततेची सुद्धा. इथं तू बोलत नाहीस, बाहेर ती माझ्यासोबत एका टेबलवर बसू शकत नाही, काय करू मग मी इथे? मला घरी जायचं आत्ताच, ओम म्हणाला. फाईन, मी जेव्हा जेवतो तेव्हाच तुम्ही जेवू शकता, जर माझ्या केबिनमध्ये जेवायचं असेल तर. नाहीतर बाहेर नियमानुसार काहीही करू शकता, विश्वजित म्हणाला. आता नियमानुसार करा आणि काहीही करा हे दोन्ही एकाच वेळी कसं करायचं त्यालाच माहीत. तू बॉस आहेस ना, कोण विचारणार आहे तुला जर तू तिला बाहेर माझ्यासोबत बसण्याची परवानगी दिली तर? ओमने विचारलं. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, मी कोणा एकासाठी ते बदलू शकत नाही. नाव डोंट डिस्टर्ब मी, तुम्ही दोघे जाऊ शकता, विश्वजित गंभीर स्वरात म्हणाला आणि त्याच्या कामात बिझी झाला. ताराला सुद्धा इतर कामे होती आणि ओम असंच टाइमपास करत फेरफटका मारायला गेला. तारा, सकाळी कुठे गायब झाली होती? सुशील सर विचारत होते तुझ्याबद्दल, ताराची एक कोवर्कर सुद्धा ताराला म्हणाली. सुशील म्हणजे हेड ऑफ द स्टार, सगळ्या सर्व्हिस डिपार्टमेंटच्या क्रू मेंबरला तो हँडल करायचा. सगळ्यांच्या ड्युटीज शेड्यूल करणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं हे त्याचं काम होतं. विश्वजित सरांना कॉफी सर्व करायला गेले होते, तारा म्हणाली. त्यावरून तिला सकाळी विश्वजितचा झालेला तो छोटासा स्पर्शही आठवला. त्याच्या मोठ्या आणि लांब सडक बोटांचा तिच्या नाजूक थंड बोटांना झालेला स्पर्श. जणू काही त्याच्या बोटांनी तिच्या भावनांच्या दोरीला स्वतःमध्ये जकडून घेतलं असेल. असो, कधी कधी काळ्या ढगांच्या मागे तारे लुप्त होतात. तसंच ही तारासुद्धा काळ्या कुट्ट ढगांमध्ये लवकरच फसणार होती. पण तिचा विश्वा तिला त्या काळ्या ढगांमधून सुखरूप बाहेर काढणार आहे. आणि ते कसं ते आपल्याला कळेलच. आय होप तुम्हाला ही कथा आवडत असेल आणि आवडत असेल तर या स्टोरीचा पुढचा भागसुद्धा ऐकायचा असेल. मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कीप रीडिंग, स्टे हॅपी.